स्टुडंट, आज आपण बघणार आहोत 2.1 मिनी अँड विनी अ ललबाय. ही जी कविता आहे, कवितेचं नाव मिनी अँड विनी. हे मुलींचे नाव आहे. दोन छोट्या मुली आहेत, स्मॉल गर्ल्स, आणि खाली कंसामध्ये लिहिलेलं आहे ललबाय. आता हे ललबाय म्हणजे काय, तर मदर आपल्या बेबीला स्लीप करण्यासाठी जे गाणं म्हणते, गीत म्हणते, त्याला अंगाई गीत म्हणतात. आपण मराठीमध्ये ऐकतो ना की लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपा लाग बाई. अशा प्रकारचे जे अंगाई गीतं आहे, जे आई आपल्या मुलांना झोपून देण्यासाठी म्हणत असते, त्यालाच इंग्लिशमध्ये ललबाय म्हणायचं. आता या कवितेमध्ये बघा, इथे चित्र आपण पहिल्यांदा बघून घेऊ. बघा किती सुंदर चित्र. स्टडी टूर 2 असं लिहिलं आहे, त्याच्यावर दोन पक्षी काढलेले आहे. आणि इथे शिंपल्यामध्ये, समुद्रामध्ये एक शिंपला दाखवलेला आहे आणि त्यामध्ये दोन मुली गाढ झोपी गेलेल्या आहेत. बाजूला तारे, चंद्र आणि लाटा दाखवलेल्या आहे समुद्राच्या. ठीक आहे. आता आपण या कवितेचा अर्थ बघू आणि वाचन करू. काय म्हणते बघा. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल. स्लेप्ट म्हणजे झोपी गेल्या. कुठे? शेलमध्ये. शेल म्हणजे शिंपला. इथे हा तुमच्या लक्षात येईल, हा आहे शिंपला. या शिंपल्यामध्ये या दोघी जणी इथे झोपी गेलेल्या आहे, स्लीप केल्या आहे त्यांनी. स्लीप लिटिल लेडीज. आणि आता इथे पोएट म्हणजे कवी काय म्हणतो, लहान बायांनो, लेडीज म्हणजे स्त्रिया, लहान स्त्रियांनो झोपा. अँड दे स्लेप्ट वेल. आणि त्या दोघीही जणी गाढ झोपी गेल्या, चांगल्या झोपी गेल्या. पिंक वॉज द शेल. शेल कसा आहे? पिंक आहे. विदिन म्हणजे त्या शिंपल्याची आतली बाजू कशी आहे? पिंक रंगाची आहे, म्हणजे गुलाबी रंगाची आहे. सिल्वर विदाऊट. सिल्वर तुम्हाला माहीत आहे, सिल्वर म्हणजे रुपेरी. चांदीच्या रंगाची बाहेरची बाजू आहे. बघा हा शिंपला. साऊंड ऑफ द ग्रेट सी. या समुद्राचा आवाज कसा आहे? वॉन्डर्ड अबाउट. सगळीकडे पसरत आहे. शिंपल्यामध्ये झोपलेल्या या मुलींपर्यंत या समुद्राचा आवाज जात आहे. साऊंड ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट. आवाज करत आहे. स्लीप लिटिल. इथे बघा, वॉन्डर्डचा अर्थ आहे पसरत आहे. स्लीप लिटिल लेडीज. लहान मुलींनो झोपा. वेक नॉट सून. वेक म्हणजे उठणे, लवकर उठू नका. इको ऑन इको. एक आवाज आपण म्हणल्यानंतर पुन्हा पुन्हा तो आवाज घुमतो, त्याला इको असं म्हणतात. डाईज द मून. डाईज म्हणजे मरणे. इथे अर्थ काय होते, हा जो मोठा आवाज आहे हा हळूहळू चंद्रापर्यंत दूर जाईपर्यंत, म्हणजे समुद्राच्या लाटांचा जो आवाज आहे तो हळूहळू समुद्राचा आवाज चंद्रापर्यंत क्षीण होत जातो, कमी होत जातो, मरून जातो, असं कवीला म्हणायचं आहे. डाईज म्हणजे कमी कमी होत जातो किंवा लोप पावतो. टू ब्राईट स्टार. दोन चांदण्या. स्टार. पीप इंटू द शेल. पीप म्हणजे डोकावून बघितलं, आवाज न करता हळूच डोकावून बघितलं. या शेलमध्ये दोन चांदण्या आल्या आणि त्यांनी डोकावून बघितलं. काय बघितलं? व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ. या ज्या दोन मुली आहे या काय स्वप्न पाहत असतील? हू कॅन टेल. कोणी सांगू शकतो का? त्या चांदण्यांनी या शिंपल्यामध्ये डोकावून बघितलं आणि त्यांच्या मनात आलं की ह्या दोघी काय स्वप्न पाहत असतील, कोणी सांगू शकेल का? स्टार्टेड अ ग्रीन लायनेट. इथे बघा, ग्रीन लिनेट. लिनेट हा एक पक्षी आहे हिरव्या रंगाचा. स्टार्टेड. स्टार्टेडचा अर्थ काय होतो? इथे सुरू होणे नाही, मूव ऑर फ्ल्यू अप सडनली. तो अचानक. क्रॉप्ड. क्रॉप्ड म्हणजे छोटंसं शेत, छोटंसं वावर. हा पक्षी त्या छोट्याशा शेतातून पटकन उडून आला आणि काय म्हणतो या दोन मुलींना? वेक लिटिल लेडीज. आता तुम्ही काय करा, लहान बायांनो, लहान स्त्रियांनो उठा. वेक. वेक म्हणजे उठा. द सन इज अलॉफ्ट. अलॉफ्ट म्हणजे अप इन द एअर. आता सूर्य उगवलेला आहे, तुम्ही लवकर उठा. खाली कवीचं नाव दिलेलं आहे, अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन.
ही कविता ऑल्फ्रेड लॉर्ड टेनिसन या पोएटनी लिहिलेली आहे. अशा प्रकारे अतिशय सुंदर अशी ही कविता आपण बघितलेली आहे आणि हे एक अंगाई गीत आहे. आता आपण बघू या कवितेचा प्रश्न, या कवितेवरचे पॉइंटर्स. पहिलाच प्रश्न काय आहे बघा. लर्न द पोयम बाय हर्ट. लर्न द पोयम बाय हर्ट. ही कविता मनापासून शिका आणि रिसाईट करा, म्हणजे मोठ्याने म्हणा. दुसरा प्रश्न, फाइंड द रायमिंग वर्ड फ्रॉम द पोयम. आपल्याला इथे जे दिलेले शब्द आहे यासाठी कवितेतून रायमिंग वर्ड शोधायचे आहे. आता आपल्याला रायमिंग वर्ड बघू आपण. शेल, विदाऊट, सून, शेल आणि क्रॉप यासाठी रायमिंग वर्ड्स कवितेमध्ये शोधायचे आहे. बघा या कवितेमध्ये या शेलला रायमिंग वर्ड होते वेल. विदाऊटचा रायमिंग वर्ड अबाउट. सूनची रायमिंग वर्ड मून. शेलचा रायमिंग वर्ड टेल. ठीक आहे. आणि शेवटी इथे क्रॉप्ड हा शेवटचा शब्द आहे आणि त्याचा रायमिंग वर्ड आहे अलॉफ्ट. अशा पद्धतीनं रायमिंग वर्डच्या 4 जोड्या इथे दिलेल्या आहे. त्यानंतर बघू आपण तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न बघा. फ्रॉम द पोयम कॉपी द फॉलोविंग वर्ड्स. या कवितेतून हे वर्ड्स कॉपी करायचे आहे. पहिला आहे वर्ड दॅट बिगिन विथ यस. यसनं सुरू होणारे शब्द कवितेतून शोधायचे आहे. यसनं सुरू होणारे शब्द पाहू आपण. बघा इथे स्लेप्ट. स्लेप्टची सुरुवात यसनं झालेली आहे. शेल, स्लीप, त्यानंतर सिल्वर, साऊंड. इथे शोधत नेऊ आपण. आणखी कोणते कोणते शब्द आहे यसनं सुरू होणारे. इथे आहे स्टार, त्यानंतर शेवटी आणि एक आहे लास्ट सन. हे सर्व शब्द यसनं सुरू होतात म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न काय आहे. 3 पेअर ऑफ अपोजिट. अपोजिट शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्दाच्या 3 जोड्या लिहायच्या आहे. बघा इथे आपण विदिन म्हणजे आत. विदिन म्हणजे आत आणि विदाऊट म्हणजे बाहेर. तर ही आहे पहिली जोडी. नंतर आहे एक जोडी झाली विथिन आणि विदाऊट. नंतर दुसरी जोडी बघा. बघा स्टुडंट्स, आपण मिनी अँड विनी या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं शोधत आहोत. आपण यसनं सुरू होणारे शब्द शोधलेले आहेत. आता 3 पेअर्स ऑफ अपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधत आहोत. बघू आपण विरुद्धार्थी शब्द कोणते कोणते मिळतात आपल्याला. पहिला शब्द आपण शोधला होता कोणता. तो आहे शब्द विदिन म्हणजे आत. हा विदिनच्या अपोजिट विदाऊट. हे पहिली जोडी आपल्याला सापडली. नंतर दुसरी जोडी होती बघा इथे इंटू शब्द आहे म्हणजे आत आणि आऊट म्हणजे बाहेर. ही एक जोडी होती. ठीक आहे. आणि तिसरी जोडी बघा इथे स्लीप म्हणजे झोपणे आणि वेक म्हणजे उठणे. ही तिसरी जोडी होते. ठीक आहे. अशा पद्धतीनं 3 जोड्या आपल्याला विरुद्धार्थी शब्दांच्या सापडलेल्या आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू. वर्ड. पुढचा प्रश्न कोणता आहे. वर्ड दॅट हॅव द लेटर यल. असे शब्द शोधून लिहायचे आहे ज्याच्यामध्ये यल हे लेटर आहे. असे शब्द शोधायचे कवितेतून ज्याच्यामध्ये यल आहे. बघा आता आपण शोधत नेऊ कुठे कुठे यल आहे ते. बघा याच्यात यल आहे शेलमध्ये, स्लीपमध्ये,
लेडीज स्लेप्ट वेल. त्याच्यानंतर सिल्वरमध्ये यल आहे. ओके, इकडे लिटलमध्ये यल दिलेला आहे. पुढे बघा, टेलमध्ये यल आहे, या लिनटमध्ये यल आहे, आणि लेडीजमध्ये यल आहे, आणि अलॉफ्टमध्ये यल आहे. एवढे सारे शब्द या यलनं सुरू होणारे आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. 4 थिंग यू मे सी इन द स्काय. आकाशामध्ये कोणत्या 4 गोष्टी आपल्याला दिसतात ते लिहा आणि कवितेतून शोधायचे आहे. बघा, 4 गोष्टी आपल्याला इथे सापडतात ज्या आकाशामध्ये असतात. काय आहे आकाशामध्ये? काय असते? तर एक असते स्टार. आकाशामध्ये स्टार. इथे बघा, एक सन दिलेला आहे. ठीक आहे, एक लिनट पक्षी सेकंड झाला. तिसरा, या कवितेमध्ये मून शब्द आलेला आहे. सन, हे बघा, सन, लिनट, मून. आणखी आकाशामध्ये स्टार. इथे स्टार. व्हॉट आर दे ड्रीमिंग? टू ब्राईट स्टार. इथे स्टार आलेला आहे. अशा पद्धतीने हे आपण 4 शब्द शोधलेले आहे. पुढे प्रश्न बघू. मिनी अँड विनी स्लेप्ट वेल इन अ शेल. कॅन यू थिंक ऑफ अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल? मिनी आणि विनी या शिंपल्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं झोपी गेलेले आहे. कवी आपल्याला विचारत आहे, कॅन यू थिंक, तुम्हाला स्वतःला विचार करू शकता तुम्ही, अदर सेफ अँड नाईस प्लेसेस वेअर दे कॅन स्लीप वेल, या मुली आणखी कशामध्ये अशा शांत झोपी जाऊ शकतात? याचं उत्तर आपण म्हणू शकतो की आईच्या कुशीत. इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला? मदर स्लॅप्स. घरी शांतपणे झोपी शकतो. दुसरं उत्तर होऊ शकते होम, घरी. आणि तिसरं उत्तर होऊ शकते क्रॅडल. तर अशा या 3 ठिकाणं तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचे आहे. 5वा प्रश्न बघू. फाइंड अँड कॉपी द फॉलोइंग फ्रॉम द पोयम. या पोयममधून तुम्हाला 2 स्टेटमेंट शोधून लिहायचे आहे. पहा, कवितेमध्ये कोणते 2 स्टेटमेंट आलेले आहे? द सन इज लॉफ्ट, हे एक स्टेटमेंट आहे, म्हणजे वाक्य. द सन इज अलॉफ्ट. आणि दुसरं वाक्य कोणतं आहे? अँड दे स्लेप्ट वेल. हे 2 झाले वाक्य. त्यानंतर दुसरा प्रश्न बघू. त्याच्यामध्ये 2 क्वेश्चन. कवितेतून काय शोधायचं आहे? 2 क्वेश्चन शोधायचे आहे. आपण कवितेमध्ये 2 क्वेश्चन शोधू. जिथे प्रश्नार्थक चिन्ह असते. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ, हा एक प्रश्न आहे. व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि हू कॅन टेल हा एक क्वेश्चन आहे. झाले 2 क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा काय प्रश्न आहे? पुढचा प्रश्न आहे 2 कमांड्स. पुढचा प्रश्न आहे, अशा 2 कमांड शोधायच्या आहे आपल्याला ज्या कवितेमध्ये आलेल्या आहे. कोणत्या 2 कमांड आलेल्या आहे पहा. स्लीप लिटिल लेडीज, म्हणजे तुम्ही काय करा, झोपी जा. स्लीप लिटिल लेडीज. आणि हे बघा, हे एक स्लीप लिटिल लेडीज हे एक कमांड आहे. आणि एक कमांड आहे वेक नॉट सून, म्हणजे लवकर उठू नको. अशा 2 कमांड या प्रश्नाचं उत्तर आपलं झालेलं आहे. पुढे बघू. लर्न टू से द फॉलोइंग फास्टर अँड फास्टर. आता हा जो 6वा क्वेश्चन आहे, हा काय आहे? तुम्हाला फास्टमध्ये म्हणून दाखवायचा आहे. पहा, आता इथे शी शेल्स, swam over the sea, swim on the seashore, swam back again, well swam. अशा पद्धतीनं हे फास्टमध्ये तुम्हाला म्हणायचं आहे. लर्निंग अबाउट लँग्वेज. आता हे
ग्रामरचा भाग आहे, लँग्वेजचा भाग आहे. काय म्हणतात बघा, प्रिपोजिशन. खाली काय दिलेलं आहे, रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग फ्रेज. हे वाचा आणि ट्रान्सलेट करा. जी आपली मातृभाषा आहे त्या मातृभाषेत आपल्याला ट्रान्सलेट करायचं आहे. पहिला आहे इन द शेल. इन म्हणजे आत, शिंपल्याच्या आत. ऑफ द सी, समुद्राचा. ऑफ म्हणजे चा. टू द मून, चंद्राकडे. टू द मून, चंद्राकडे. इन टू द शेल, इन टू द शेल. इन टू म्हणजे च्या आत, म्हणजे शिंपल्याच्या आत. आउट ऑफ द क्रॉफ्ट, क्रॉफ्ट म्हणजे शेत, शेताच्या बाहेर. आउट ऑफ म्हणजे शेताच्या बाहेर. नोट द फर्स्ट वर्ड इन ईच ऑफ द अबोव फ्रेज. या फ्रेजमध्ये जे पहिले शब्द आले, इन, ऑफ, टू, इन टू, आउट. नोट द फर्स्ट वर्ड इन ईच ऑफ द अबोव फ्रेज. अ वर्ड, ग्रुप ऑफ वर्ड यूज बिफोर अ नाउन, प्रोनाउन टू शो प्लेस. हे नाउन आणि प्रोनाउनच्या पहिले आलेले आहे. असे जे शब्द आहे जे प्लेस दाखवतं. प्लेस म्हणजे ठिकाण, डायरेक्शन म्हणजे दिशा, टाईम म्हणजे वेळ, त्याला आपण प्रिपोजिशन म्हणायचं. जे नाउन प्रोनाउनसोबत येतात आणि जे दिशा दाखवतात, डायरेक्शन दाखवतात, टाईम दाखवतात म्हणजे वेळ दाखवतात, त्यांना प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय म्हणत असते. राईट टू फ्रेज इज युजिंग द फॉलोइंग प्रिपोजिशन्स. आता खाली काही प्रिपोजिशन्स दिलेले आहे, तर याच्यावर आधारित तुम्हाला फ्रेजेस तयार करायचे आहे. जसं इन, इन द स्कूल. ऑन द टेबल. ॲट द टॉप ऑफ द हिल. ऑफ, फ्रॉम. इथे वेगवेगळे शब्द दिलेले आहे. याचे तुम्हाला फ्रेज बनवायचे आहे किंवा वाक्य बनवायचे आहे. ट्रान्सलेट युअर फ्रेज इन युअर मदर टंग. आणि ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे आहे. ओके, मला असं वाटतं की आपणा सगळ्यांना ही कविता आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तरं आवडले असतील. बालमित्रांनो, जर तुम्हाला यानंतरच्या पाठाबद्दल आणखी नोटिफिकेशन हवे असतील आणि त्यांचं व्हिडिओ पाहिजे असतील, तर तुम्ही काय करा, लाल रंगाच्या बटनाला सबस्क्राईब हे बटन आहे ते क्लिक करा आणि इकडे घंटीचं बटन दाबा. त्यामुळे तुम्हाला पुढच्या पाठांचे व्हिडिओ कधी येणार आहे आणि आल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, लाईकची बटन दाबून लाईक करा आणि ही कविता कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला त्याची एक कमेंट तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.